प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी, इनकी जो इकोनॉमिक फॉरेन पॉलिसी जो है वो देश के लिए एक ग्रामर ऑफ एनार्की जिसको अंग्रेजी में कहते हैं उसी तरीके की इनकी पॉलिसी है, ऐसा दिखाई देता है। भारत की हमेशा भूमिका रही है 1970-71 के वॉर के बाद भी रशिया और अमेरिका इन दोनों के साथ अपने संबंध अच्छे रहे। कितनी भी बिगाड़ होने की कोशिश हुई तो भारत ने उसको कभी बढ़ावा नहीं दिया या मौका नहीं दिया। लेकिन फिलहाल जो है प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी, इनका ईगो जो है, ये ईगो देश की व्यवस्था को नुकसान कर रहा है, ऐसी एक परिस्थिति है। मैं देशवासियों के सामने एक परिस्थिति रखना चाह रहा हूं। रशिया से हम लोग क्रूड ऑयल खरीद रहे हैं एक तरफ, और दूसरी तरफ अमेरिका के साथ में हमारा सबसे बड़ा व्यापार भी है, ऐसी एक परिस्थिति है। यूक्रेन के युद्ध को लेते हुए अमेरिका ने सख्त भूमिका ली है कि रशिया का जो क्रूड ऑयल खरीदी करेगा उस पे हम लोग दंड लगाएंगे और 50% टैरिफ उन्होंने लगाई, ऐसी एक परिस्थिति है। चाइना ने एक तरीके से अपने आप के टैरिफ जो लगा हुआ है उसको पोस्टपोन करके लिया हुआ है और अपनी इकोनॉमी को बचाया, ऐसी एक परिस्थिति है। लेकिन भारत ने उस पॉलिसी को छोड़ दिया जो पुरानी पॉलिसी थी कि बैलेंसिंग करने की जो पॉलिसी थी, उस बैलेंसिंग करने के पॉलिसी को भारत ने छोड़ दिया है। और अभी एक दिखाई देता है कि हम लोग रशिया के खेमे में बैठे, ऐसी एक परिस्थिति है। लेकिन हकीकत जो है वो हकीकत अलग है, ऐसी एक परिस्थिति है। ये बात सही है कि रशिया का क्रूड ऑयल हम लोग खरीदते हैं, उसको बेचते हैं और इससे हम लोग को मुनाफा मिलता है, ये भी एक परिस्थिति है। लेकिन ये मुनाफा सरकार के तिजोरी में जा रहा है या किसी प्राइवेट व्यक्ति के तिजोरी में जा रहा है, ये भी देखना जरूरी है, ऐसा मैं मान के चलता हूं। और इसी क्रूड ऑयल को लेते हुए, व्यापार को लेते हुए, जो अमेरिका के साथ में हम लोगों का जो व्यापार होता था, उस व्यापार पर असर हो रहा है, ऐसी एक परिस्थिति है। अगर मैं आंकड़े में कहूं तो 2022 और 2023 इन सालों में करीब 50,000 करोड़ जो है उसका मुनाफा हुआ। 1.50 बिलियन डॉलर्स का तेल हम लोग ने खरीदिया और वो भी बेचा भी। लेकिन इसमें जो है वो सबसे बड़ा नफा जो है ये अंबानी रिलायंस जो है उनको मिला है। 44,000 करोड़ का नफा उनको हुआ है। उसके बाद में नायरा, जिसमें रशिया के 49% है, उनको हुआ है। और सरकारी जो ऑयल कंपनियां हैं
इनको मान लीजिए किसी को 4,000, किसी को 5,000, किसी को 6,000, ऐसा प्रॉफिट वहां पर हुआ है, एक परिस्थिति है। दूसरी तरफ अगर हम लोग देखें तो ये 50% टैरिफ से जो इमीडिएटली इफेक्ट होने वाला है, और इफेक्ट टेक्सटाइल इंडस्ट्री पे होगा, और टेक्सटाइल इंडस्ट्री पर इफेक्ट होने से करीब करीब 10 करोड़ 12,50,000 वर्कर जो है टेक्सटाइल की इंडस्ट्री में ये इफेक्ट होंगे। मतलब इनको वर्क मिलेगा नहीं, ऐसी एक परिस्थिति है। दूसरा सेक्टर जो है सबसे बड़ा जो है वो जेम एंड ज्वेलरी है। इसमें करीब करीब 1,12,50,000 वर्कर्स इफेक्ट होंगे, ऐसी एक परिस्थिति है। इलेक्ट्रॉनिक आइटम जो है, इस इलेक्ट्रॉनिक आइटम में करीब करीब 18,750,000 वर्कर जो है वो इफेक्ट होंगे। फार्मास्यूटिकल में जो है वो 16 लाख वर्कर्स उस पर इफेक्ट होगा। इंजीनियरिंग गुड्स में है एक 11,25,000 के आसपास होगा, और बाकी सेक्टर जो है उसमें करीब करीब 2,16,60,000 वर्कर्स टोटल इफेक्ट होगा। मतलब ये 50% टैरिफ की वजह से जो शुरुआत हो चुका है, आने वाले 6-7 महीनों में 3.44 करोड़ इतने वर्कर्स काम से अपना हाथ धो लेंगे, बेरोजगारी बढ़ेगी, और इस बेरोजगारी का जो है लॉ एंड ऑर्डर पे जो है वो सिचुएशन खराब हो सकता है, ऐसी एक परिस्थिति है। इन सेक्टरों के साथ साथ जो अनऑर्गेनाइज सेक्टर्स है या व्यक्तिगत स्वरूप के जो सेक्टर्स है, जिसमें चर्म उद्योग की बात आती है, अनुमान लगाया जा रहा है कि 50% टैरिफ की वजह से 40% से 50% जो अमेरिका माल जाता है वो जाना बंद होगा, और चर्म उद्योग में जितने भी लोग हैं एम्प्लॉयड है उन पे काफी बड़ा नुकसान होने की उम्मीद है, ऐसी एक परिस्थिति है। वैसे फिशरीज एक इंडस्ट्री है, ये फिशरीज की इंडस्ट्री में जो है करीब करीब 8,827 करोड़ का जो है वो व्यापार चलता है, और इसमें सबसे ज्यादा जो है प्रॉन का व्यापार होता है, ऐसी एक परिस्थिति है। और ये प्रॉन का व्यापार भी जो है अमेरिका करीब करीब 92% भारतीय प्रॉन्स वहां पे खरीदती है। तो ये जो फिशरीज की जो इंडस्ट्री है, कि जिसको नारायण राणे ने कहा कि इंटरनल कंजम्पशन बढ़ना चाहिए, अब इंटरनल कंजम्पशन बढ़ना चाहिए ये बात सही है, लेकिन लोगों के पास दाम हो तो इंटरनल कंजम्पशन होगा, दाम ही नहीं होगा तो इंटरनल कंजम्पशन कहां से बढ़ेगा, ये सबसे बड़ा सवाल है। और इसलिए फिशरीज की इंडस्ट्री पर जो है वो काफी बड़ा नुकसान होने वाला है, ऐसी एक परिस्थिति है। हम लोग लोगों से पूछना चाहेंगे, और लोगों ने सरकार से पूछना चाहिए कि मार्केट से 12% से लेके 18% क्रूड ऑयल हमको सस्ता मिला, ऐसी एक परिस्थिति है।
ये सस्ता मिलने के बाद पेट्रोल का दाम कम हुआ क्या? डीजल का दाम कम हुआ क्या? तो इन सेक्टरों में जो है वो दाम कम नहीं हुआ, ऐसी एक परिस्थिति है। फिर ये जो मुनाफा है 18% का जो मुनाफा है वो किसने लिया, ये सबसे बड़ी बात है, ऐसा मैं मान के चलता हूं। मैंने पहले ही कहा कि पब्लिक सेक्टर इसमें डील नहीं कर रहा है। नायरा करके जो कंपनी है वो है, रिलायंस पेट्रोकेमिकल जो है वो इसमें डील कर रहा है, वो उसमें डील कर रहा है। और मैक्सिमम प्रॉफिट जो है, ये मैक्सिमम प्रॉफिट रिलायंस इंडस्ट्री को गया, ऐसी एक परिस्थिति है। जनता ने, सरकार ने पूछना चाहिए कि ये जो फॉरेन पॉलिसी चली है या रशिया से जो हम लोग क्रूड खरीद रहे हैं, ये देश के हित में है या सिर्फ कुछ चंद इंडस्ट्रियलिस्ट के हित में है, ये देखना जरूरी है, ऐसा मैं मान के चलता हूं। हम यही चाहते हैं कि रशिया हो या अमेरिका हो, दोनों के साथ हम लोग को संबंध जो है वो मधुर होना चाहिए, नॉर्मल होना चाहिए, ना हम लोग एक किसी की साइड ले, ऐसी एक परिस्थिति है। अब ये जो बेकारी बढ़ने वाली है और साथ ही साथ फॉरेन एक्सचेंज अर्निंग पर जो इफेक्ट होने वाला है, उससे यहां की महंगाई बढ़ेगी। हम लोगों के पास जो आज दिखाई दे रहा था कि एफडीआई के माध्यम से फॉरेन एक्सचेंज आ रहा था, उस पर भी ये टैरिफ लगने के बाद होड़ लगी हुई है, जो है पैसा निकालना उसकी होड़ लगी हुई है। और दूसरा जो आना चाहिए फॉरेन एक्सचेंज एफडीआई में, वो एफडीआई में इन्वेस्टमेंट आ नहीं रहे, ऐसी एक परिस्थिति है। मैं अगर ये कहूं कि परिस्थिति जो है बेकाबू होते जा रही है, आरक्षण के मुद्दों को लेके ये बेकाबू होते जा रही है, सोशल फैब्रिक जो है उसमें भी दरार आने शुरुआत हुई, ऐसी एक परिस्थिति है। इकोनॉमिकली जो है हम लोग नीचे स्तर जा रहे, ऐसी एक परिस्थिति है। सामने जो परिस्थिति दिखाई देती है, बांग्लादेश की परिस्थिति दिखाई देती है, नेपाल की परिस्थिति दिखाई देती है, वो परिस्थिति भारत में भी आ सकती है। उसको अगर रुकाना है, ये जो देश को पीछे रखते हुए नरेंद्र मोदी ने अपना ईगो जो सामने रखा हुआ है, कि ईगो की वजह से ट्रंप जो यूएस के प्रेसिडेंट है, 4 बार अखबार आई कि 4 बार उन्होंने फोन किया लेकिन उठाया नहीं। ये जो ईगोइस्टिक है, ये ईगोइस्टिक देश को नुकसान पहुंचा रहा है, ऐसी एक परिस्थिति है। मैं जनता से ये कहूंगा कि आपको ही यह तय करना है कि देश बचाना है या प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इसका ईगो संभालना है। देशवासी इसका निर्णय लेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूं। पानी छोड़ इंग्रजीत पाहिजे, मराठी पाहिजे। एसी चालू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आर्थिक आणि परदेशी धोरण हे देशामध्ये आरागच माजवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. या धोरणाला बाबासाहेबांच्या शब्दामध्ये जर मांडायचं असेल तर इकॉनॉमिक फॉरेन पॉलिसी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची जी आहे ती ग्रॅमर ऑफ एनार्की आहे अशी परिस्थिती आहे. अमेरिकेबरोबर संबंध बिघडत चाललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रशिया की ज्यांचं आपण असणारं तेल विकतो आहोत आणि त्याच्यातून नफा येतोय अशी परिस्थिती आहे. त्यांचे संबंध पाकिस्तान बरोबर चायना बरोबर अत्यंत चांगल्या रीतीने सुधारतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. सिंदूरच्या कॉन्फ्लिक्टमध्ये भारताच्या बाजूने एकही उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण पाकिस्तानच्या बाजूने ज्यांच्याकडून राफेल आपण घेतले फ्रेंचही त्यांच्या बाजूने उभे राहिले, इंग्लंडही त्यांच्या बाजूने उभं राहिलं, यूएसही त्यांच्या बाजूने उभं राहिलं अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या इगोला महत्त्व दिला आणि देशाच्या हिताकडे दुर्लक्षित केलं अशी असणारी परिस्थिती आहे. रशियाचं तेल स्वस्त्यामध्ये घेऊन विकणं आणि अमेरिकेबरोबरचा असणारा व्यापार या सगळ्या याच्यामध्ये योग्य काही आहे ती लोकांनी भूमिका घ्यावी. आम्ही फक्त त्याच्यामधला असणारा गाभा जो आहे, अर्थव्यवस्थेचा गाभा जो आहे, तो गाभा आम्ही आपल्या समोर या ठिकाणी असताना मांडतो आहोत. रशियाचं क्रूड ऑइल विकल्यामुळे भारताला नफा झाला का, तर निश्चितपणे नफा झाला, याच्यामध्ये दुमत नाही. नफा झाला याच्यामध्ये दुमत नाही. पण त्याच्याच बरोबर हा नफा शासनाच्या तिजोरीमध्ये गेला. शासनाच्या तिजोरीमध्ये गेला की खासगी मालकांच्या तिजोरीमध्ये गेला, हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो. आमच्या माहितीप्रमाणे 2023 ते 2024 या कालावधीमध्ये अंबानी रिलायन्स कंपनी जी आहे यांना 44,893 कोटीचा असणारा प्रॉफिट झाला अशी परिस्थिती आहे. आणि ज्या काही भारतीय ऑइल कंपन्या ज्या आहेत त्यांना काही हजारामध्ये झाला अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा प्रश्न हा आहे की रशियाचं क्रूड विकत घेतल्यानंतर इथले पेट्रोलचे डिझेलचे भाव खाली आले का, तर अजिबात आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे देशाला आणि लोकांना त्याचा फायदा झाला असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, तर तो फायदा अंबानीला झाला अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस आपण असणारं पाहिलं तर अमेरिकेबरोबरचे व्यवहार खराब झाल्यामुळे भारतावरती 50% टॅरिफ त्या ठिकाणी बसवलेली आहे. अमेरिकेबरोबरचे असणारे जे काही आपले व्यवहार आहेत ते टेक्सटाईल मधले आहेत, जेम अँड ज्वेलरी मधले आहेत,
इलेक्ट्रॉनिक मधले आहेत, फार्मास्युटिकल मधले आहेत, इंजिनिअरिंग गुड्स मधले आहेत, पेट्रोल मध्ये आहेत आणि इतर आहेत. टेक्सटाईल मधलं 50 ते 60% माल जो अमेरिकेला जात होता तो आता जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे 1,10,00,000 लोक डायरेक्ट इफेक्ट होतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगार होतील असंही त्या ठिकाणी अंदाज आहे. जेम अँड ज्वेलरीमध्ये 1,10,000 लोक पुन्हा 1,10,00,000 लोक पुन्हा बेरोजगार होतील अशी परिस्थिती आहे. इलेक्ट्रॉनिकमध्ये 1,87,000, फार्मास्युटिकलमध्ये 1,62,000, इंजिनिअरिंगमध्ये 10 लाखाच्या वरती आहेत आणि इतर ठिकाणी जे आहेत ते 21 लाखाच्या आसपास आहेत. एकंदरीत अमेरिकेबरोबर 50% टॅरिफ लावल्यामुळे भारताचा माल अमेरिकेत न गेल्यामुळे 3,44,00,000 लोक भारतामधले बेरोजगार येत्या 6 महिन्यामध्ये होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. याच्याच बरोबर जे 2 मोठे उद्योग आहेत ते म्हणजे फिशरीजचा जो उद्योग आहे तो, माशांचा उद्योग आहे तो, 2024-2025 या कालावधीमध्ये 100 मासे गेले असतील तर त्याच्यापैकी 92% म्हणजे 92 हे अमेरिकेला गेले अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 50% टॅरिफमुळे आता आपला मासाही अमेरिकेला जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते चर्म उद्योग आहे. चर्म उद्योगामधला असणारा 50% आपला माल जो आहे तो अमेरिकेला जातो. टॅरिफमुळे आता 50% त्या ठिकाणी जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या 2 सेक्टरमधला मी जी आकडेवारी सांगितली आहे त्याच्यामध्ये ती नाही आहे, तर ती ऍड केली तर एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की 4-4.5 कोटी जी एम्प्लॉईड माणूस आहे तो आता अनएम्प्लॉईड होणार अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एवढ्याचसाठी की मोदींचा इगो कुठेतरी हर्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल की मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे. मोदीचा इगो जपायचा असेल तर ही बेरोजगारी अजून वाढेल. कदाचित ही बेरोजगारी वाढल्यामुळे जे आपल्याला बांगलादेशमध्ये दिसलं, जे आपल्याला नेपाळमध्ये दिसलं, ते पुन्हा भारतामध्ये सुद्धा घडू शकतं हे आपण लक्षात घ्या. कारण का एम्प्लॉईड क्लास हा त्याच्यामधला आहे. दुसरा त्याच्यामधला असणारा मिडल क्लास जो आहे की ज्याची अजून चर्चा सुरुवात झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती म्हणजे गुगल ही अमेरिकन कंपनी आहे. भारतामध्ये स्वतःचा असणारा इंटरनेट नाहीये. आपण असणारा गुगलच वापरतो. गुगलचं जगभराचं असणारं जे इन्कम आहे ते $307 बिलियन एवढं आहे. आणि भारताचं त्याच्यामध्ये इन्कम जर आपण पाहिलं तर ते फक्त $3 ते 4 बिलियन एवढी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे उद्या मोदीचा इगो जो अमेरिकेबरोबर लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी हे $3 ते 4 कोटी बिलियन फॉरगो करायचं ठरवलं आणि गुगलची सर्व्हिस बंद केली तर परिणाम किती वाढणार हे आपण असणारा लक्षात घ्या अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे
आणि जे रियालिटी आहे मला असताना त्या ठिकाणी दिसतंय की ट्रम्प यांनी असताना एका ठिकाणी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या देशातलं काम या देशातलं काम दुसऱ्या देशामध्ये जाऊन करण्यासाठी जी काही सोय उभी केलेली असेल त्याच्यावरती सुद्धा आम्ही असणारा 50% टॅरिफ त्या ठिकाणी लावू. म्हणजे आपला असणारा आयटी सेक्टर हा जो सगळा भाग आहे, हा जो मिडल क्लास, टोटल मिडल क्लास जो आहे, या टोटल मिडल क्लासला त्यांनी वेटीस धरले अशी असणारी परिस्थिती आहे की 50% जर त्यांनी टॅरिफ लावलं तर आपण आउट ऑफ बिझनेस जातो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आयटीच्या अनेक कंपन्या या ठिकाणी बंद होतील अशी परिस्थिती आहे. आयटीच्या कंपन्या बंद झाल्या तर बेरोजगारी वाढते हे आपण लक्षात घ्या. आणि बेरोजगारी वाढली तर जिग वर्कर म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याच्या नोकरीवरती सुद्धा परिणाम होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आपण रशियाबरोबर गेलो पाहिजे की अमेरिकेबरोबर गेलो पाहिजे हे काही मी मांडत नाहीये. आम्ही असणारा म्हणतोय की आतापर्यंत असणारा भारतीय सरकार जी होती त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने बॅलन्सिंग पॉलिसी म्हणून त्या ठिकाणी ठेवली होती. रशियाबरोबर सुद्धा आणि अमेरिकेबरोबर सुद्धा. युक्रेनचं युद्ध झालं तरीही आपण असणारा दोघांबरोबर त्या ठिकाणी राहिलो. पण आता युक्रेनमधलं युद्ध थांबलं पाहिजे या दृष्टीने असणाऱ्या जी काही पावलं टाकल्या जात आहेत त्या पावलांमध्ये असणारं भारताचं महत्वाचं पाऊल आहे असं त्या ठिकाणी जे म्हटलं जात आहे. आणि भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. म्हणून असणारा भारताबरोबर जगातला कुठलाही देश उभा राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. स्वित्झर्लंड सारख्या देशाने परवाच्या युएनच्या बैठकीमध्ये आपल्यावरती एक्युजेशन केलं अशी असणारी परिस्थिती आहे की जे कधीच स्वित्झर्लंड करत नव्हतं. आमचं स्वतःचं असं म्हणणं आहे की जनतेला आता निर्णय घेणं महत्वाचं आहे की देश महत्व आहे की मोदींचा इगो हा महत्वाचा आहे. देश हा जर महत्वाचा असेल तर मग मोदींना हटवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा जनतेने ह्याचा असणारा निकाल घेतला पाहिजे. परिस्थिती आम्ही जनतेपुढे मांडलेली आहे की काय होऊ शकते आणि काय होणार आहे. उद्या जे नेपाळमध्ये घडलं किंवा बांगलादेशमध्ये घडलं किंवा जे फ्रान्समध्ये घडलं, जे अल्जेरियामध्ये घडलं ते भारतामध्ये सुद्धा घडू शकतं याची दक्षता आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. कारण का एका बाजूला मी असं आपल्याला दाखवलं की कारागीर वर्ग याच्यावरती 50%चा इफेक्ट होतोय म्हणजे झालाय त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूस हा जो व्हाईट कॉलर आहे आयटी मधला जो आहे त्याच्यावरती इफेक्ट होण्याची असणारी शक्यता त्या ठिकाणी वर्तवल्या जाते. 50% टॅरिफ त्या ठिकाणी जर लावलं तर माझ्या अंदाजानं आहे अशा असणाऱ्या कालावधीमध्ये नॉर्मलायझेशन ऑफ रिलेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो. आणि कोणाचा तरी इगो हा आड येणार असेल तर देश हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ह्या दृष्टीने जनतेने पावलं टाकली पाहिजेत एवढंच आवाहन मी त्या ठिकाणी करतो. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं ही नाही, मी त्याच्यावरती बोलणार नाहीये. मी त्याच्यावरती बोलणार नाहीये. मी जे बोललोय त्याच्यावरती विचारणार असाल तर त्याची उत्तरं मी देईन. उपस्थित केला होता 50% टॅरिफचा. या सगळ्यामध्ये पहिला भारतीय कंपनी कुठली असेल किंवा कोणत्या क्षेत्र असेल त्याच्यावरती सुरुवात झाली आहे. हे आम्ही ज्या टेक्सटाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग गुड्स आणि इतर मासेमारी आणि चर्म उद्योग याच्यावरती इफेक्ट व्हायला सुरुवात झालेला आहे. सुरुवात झालेली असताना सुद्धा केंद्र सरकारकडून म्हटलं जातं की कोणत्याही प्रकारची अराजकता माजलं असे वातावरण सध्या भारतात. सरकारला म्हणू द्या ना, पण लोकांमधला असंतोष आम्ही बघतोय ना. मी आता त्याच्यामधलं फक्त 2 नवीन सेक्टर्स आपल्याला ऍड केली. ते म्हणजे गुगल
समजा गुगल नाही तर आपला मोबाईल नाही. माझं म्हणणं असं आहे, जो मोबाईल वापरणारा आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःहून प्रामाणिकपणे उत्तर द्यावं स्वतःलाच, की उद्या त्याला मोबाईल वापरायला मिळालं नाही, फेसबुक वापरायला मिळालं नाही, इंस्टाग्राम वापरायला मिळालं नाही, त्याला असणारं सिग्नल वापरायला मिळालं नाही, तर त्याची रिॲक्शन काय होणार आहे. त्याची स्वतःची रिॲक्शन ही जनरल रिॲक्शन. हा एका बाजूला की जो यंगर जनरेशन आहे, म्हणजे तो सर्व्हिसमध्ये पण आहे आणि अजून सर्व्हिसमध्ये लागायचा आहे असाही वर्ग आहे त्याच्यामध्ये. दुसरा जो आहे मी त्याच्यामध्ये म्हणालोय की जो डिग्री घेऊन बाहेर पडून आयटी सेक्टरमध्ये लागलेला आहे, त्या आयटी सेक्टरवरती सुद्धा ट्रम्प असं म्हणतात आहेत मी 50% टॅरिफ लावेन. अजून लावला नाहीये, लावेन असं तो म्हणतोय. ज्या दिवशी तो 50% लावेल त्या दिवशी हा जो ऑफशोर म्हणून आपण असणारा काम करतोय तो पूर्णपणे आउट ऑफ मार्केट जाईल. कॉम्पिटिटिव्ह जे आहे ते कॉम्पिटिटिव्हनेस त्या ठिकाणी संपेल आणि ते जर संपलं तर मग हा पुन्हा बेरोजगारीकडे वाढतो अशी असणारी परिस्थिती आहे. नाही, ज्याप्रमाणे आपले शेजारी देश असे आहेत, म्हणजे बांगलादेश असो, श्रीलंका असो, आता सध्याचं नेपाळ असो, तर ही अलार्मिंग सिच्युएशन परत भारतात येऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? मला दिसतेच आहे. का मी स्वतःहूनच हे करतो की आज मला असणारं एक इन्कम आहे, स्टेबल आहे, माझं कुटुंब स्टेबल आहे. उद्या मला इन्कमच येणार नसेल तर मी सस्टेन किती महिने होणार. तेव्हा मी काही महिने फक्त सस्टेन होऊ शकतो, पूर्णपणे आयुष्यभर सस्टेन होऊ शकत नाही. आणि अशा वेळेस मग मी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं आणि त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा देण्यात आली होती. त्यांनी सुद्धा म्हटलं होतं भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल. आता तुम्ही सुद्धा मी आकडेवारी देऊन सांगतोय, हवेत बोलत नसतो मी. म्हणजे संजय राऊत हवेत बोलतात. मला माहित नाही. एकीकडे प्रश्न असं देखील आहे, तुम्ही आता म्हणताना म्हटलं की जर अराजकतेसाठी किंवा सस्टेनेबल राहिलं नाही तर रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नसेल. पण अशाच प्रकारचे आंदोलनं टाळण्यासाठी जनसुरक्षा कायदा हा सरकारकडून आणला जातो. त्यामुळे कायदा एक लक्षात घ्या, कायदा तिथेही होता आणि कायदा बांगलादेशमध्येही होता. लोकांनी एकदा ठरवलं की फायनान्स मिनिस्टरचं काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांसमोर कायदा राहत नसतो, लोकच कायदा असतात. आणि आताच्या भारताच्या व्यवस्थेमध्ये आपण स्वतंत्र आहोत तेव्हा लोकच हा कायदा आहे. पार्लमेंटने केलेला कायदा हा फक्त लॉ अँड ऑर्डरसाठी आहे, पण लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात. ठोकायचा कायदा हा लोकांचाच कायदा असतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर क्रूड ऑइल घेणं बंद केलं तर कोणकोणते मोठे सेक्टर, ऊर्जा असेल किंवा मग अन्य सेक्टर असेल, त्याच्यावर देखील परिणाम होऊ शकतो. किंवा मग पेट्रोल डिझेल आपण जे वापरतो त्याच्यावर देखील आपण असणारं थोडी स्वतःकडे हे करतोय. आपण रशियाचं तेल विकतोय, आपण स्वतःकडे घेत नाही आहोत. आपल्याकडे येणारं इराणचं तेल येते, सौदीचं येते, इतर आपले जे सगळे जुने सप्लायर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण घेतोय. नाही असं नाही, वन विंडो सिस्टम नाही केली अजून. आपण फक्त रशियाचं ऑइल घेतोय आणि ते युरोपियन कंट्रीजना विकतोय. ज्याला गरज आहे त्याला आपण विकतोय. आणि त्याच्यातनं असताना मी आपल्याला म्हणालो की प्रॉफिट झाला, त्या प्रॉफिटपैकी 80% प्रॉफिट 44,000 crores हे एका अंबानीकडे, म्हणजे या देशातली इको फॉरेन पॉलिसी जी आहे ती फक्त एका माणसासाठी नरेंद्र मोदी राबवतात आहेत आणि ते म्हणजे अंबानी. एक थँक्यू.